हॅलो, नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुरुवार आणि आज आमच्या घरी स्वामी महाराज आले आहेत। आज स्वामी महाराजांची प्राणप्रतिष्ठापना मी घरच्या घरीच केली आणि त्यामुळे आज स्वामी महाराजांचं दर्शन तुम्ही मागे घेऊ शकता। तर आज या व्हिडिओचा टॉपिक आहे की लोकांना असं वाटतं आहे की इथे आल्यानंतर म्हणजे जाणून घ्यायचं आहे की इथे आल्यानंतर लाईफस्टाईलमध्ये काय काय चेंजेस होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण जॉबला बाहेर पडतो घरातून, तर तुम्हाला काय काय स्ट्रगल इथे आल्यावर करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी तुमच्या सोयीस्कर होतात ते सर्व तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी यूजफुल होणार आहे जे अजून राहायला आले नाही आहेत, सो विचार करतायत की राहायला जायचं की नाही, कारण ट्रॅव्हलिंग डिस्टन्स आहे तो वाढलेला आहे आणि जर तुम्ही अपडाऊन डेली तुमचं अपडाऊन असेल तर तुम्ही हा विचार करणं साहजिकच आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन गोष्टी येतात। जर तुम्ही चांगल्या ठिकाणाहून जर इकडे येत असाल, म्हणजे तिथे तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे, मुलांचं शिक्षण चालू आहे आणि स्वतःचं घर आहे, तिथे फॅमिलीसोबत तुम्ही चांगले आहात आणि तुमचा जॉबही जवळ आहे, मुलांचं सुद्धा शिक्षणासाठी कॉलेज शाळा जवळ आहे, तर मी सजेस्ट करेन की तुम्ही तिथेच राहा। तुम्ही उगाचच इथे येऊ नका। जर तुमचं ट्रॅव्हलिंग डिस्टन्स वाढत आहे, म्हणजे तुमचं सगळं तिथे चांगलं आहे, तर तुम्ही तिथून इथे शिफ्ट होऊ नका। जर तुम्ही इथे येतच तुमचं इथे जर फ्लॅट असेल रुनवाल गार्डनमध्ये, तर इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे बघू शकता। दुसरी गोष्ट अशी की आम्ही ज्या बॅकग्राऊंडमधून आलो, आम्ही जिथून आलो, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आम्हालासुद्धा चांगली लाईफस्टाईल हवी होती, चांगलं घर हवं होतं, चांगलं वातावरण हवं होतं। ते घर कमी पडत होतं, छोटंसं होतं आणि शिवाय ते चाळीमध्ये होतं, त्यामुळे आमची ती रिक्वायरमेंट होती की आम्हाला कुठेतरी जायचं होतं। आम्ही दोघेही मुंबईला जॉब करतो। मला एका दादानी कमेंट केली होती की तुम्ही कुठे जॉब करता, तर तो पर्सनल विषय आहे। आम्ही कुठे जॉब करतो हे आम्ही सोशल मीडियावरती नाही सांगू शकत, परंतु आमचं जे दोघांचाही जॉब आहे तो मुंबईला आहे आणि आपण इकडे डोंबिवलीमध्ये राहतो। इकडून जेव्हा तुम्ही बाहेर पडता जॉबसाठी, म्हणजे तुमचा जॉब जर का 9:30-10 ह्या वेळेमध्ये असेल, तर तुम्हाला 8ला जर तुम्ही विचार कराल की म्हणजे जर तुम्ही एम इंडिकेटरवरून तुम्ही सर्च करत असाल की एवढीची जर ट्रेन पकडली तर ती दादरला किती वाजेपर्यंत पोहोचेल किंवा CSTला किती वाजेपर्यंत पोहोचेल, हा विचार जर केला तर तुम्हाला असा अंदाज येतो की जिथे आपला ट्रॅव्हलिंग डिस्टन्स 1 तास होता तो आपला थोडासा वाढला आहे 2 तास। तर आपण हा विचार करतो की अरे 2 तासासाठी का नाही जायचं। तर प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही ट्रेनला जाताना तुम्ही फास्ट ट्रेनचा विचार करता, तर फास्ट ट्रेनमध्ये खूप गर्दी असते आणि तुम्ही जीवाशी खेळू नाही शकत। अक्षरशः माणसं कल्याणची जी ट्रेन असते ना, ती थोडीशी खाली असते तरीसुद्धा माणसं डोअरपर्यंत असतातच। जी ट्रेन अंबरनाथवरून जी येते किंवा खोपोलीवरून, अंबरनाथवरून किंवा कर्जत कसारावरून जी येते ती अक्षरशः भरलेली असते आणि डोंबिवलीला म्हणजे जे माणसं लटकत चढू शकतात एवढेच जण चढू शकतात, त्यामुळे कोणीही जास्त करून फास्ट ट्रेनच्या विचारामध्ये जायचंच नाही। जायचं तर स्लो किंवा सेमी फास्टची जी ट्रेन आहे ती पकडण्याच्या दृष्टीनेच तो डिस्टन्सचा अंदाज काढला गेला पाहिजे। कारण मी सुद्धा आधी विचार केला होता की फास्ट ट्रेन जर ह्या वेळेची पकडेल किंवा 8:30पर्यंतची फास्ट ट्रेन जरी मिळाली तरी मी दादर किंवा माझं जे ऑफिसचं आहे तिथपर्यंत पोहोचेन, परंतु तसं न करता मला थोडा अर्धा तास लवकर निघावं लागतं ह्या हिशोबाने की मला फास्ट ट्रेनमध्ये जर चढता आलं नाही। कारण अक्षरशः कर्जतवरून ज्या ट्रेन येतात ना, तिथे माणसं लटकलेली असतात। इवन लेडीजमध्ये सुद्धा माणसं ज्या बायका असतात ना त्या लटकत येतात, त्यामुळे डोंबिवलीवरती जर आपण चढायचं झालो तर मग कसं काय चढणार वरती, तर तिथे तो प्रश्न येतो। तर आपण हा लाईफची रिस्क नाही घेऊ शकत, कारण आपल्या मागे आपल्या मुलाबाळांचं बालपण आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे, त्यामुळे आपण घरच्यांचा सुद्धा विचार करतो आणि ही हाय रिस्क घेत नाही। म्हणजे भरलेल्या ट्रेनमध्ये चढण्याचं इवन डोअरला लटकत तर नाही आणि ती कोणीही घेऊ नये। तर त्यामुळे तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर तुम्हाला सकाळी 7:30 ते 7 खूपच लवकर झालं, परंतु तुम्ही 7-7:30ची जरी ट्रेन पकडली स्लो ट्रेन, तरीसुद्धा तुमच्या ऑफिस टायमिंगप्रमाणे 2 ते 2.5 तास तुम्ही आरामात काढू शकता। तो विचार करून तुम्ही ट्रॅव्हल डिस्टन्सचा अंदाज घेऊ शकता की वेळसुद्धा खूप महत्त्वाचा आहे। कारण जेवढा वेळ तुम्हाला घरातून निघून ऑफिसला पोचेपर्यंत लागतो, जे तुम्ही कामाचे 7 ते 8 तास
तुम्ही ऑफिसमध्ये घालवता. काही काहींचे तास तर 9 तासांचे जॉब असतात. सो ते 9 तासांचे जॉब करून जेव्हा तुम्ही ऑफिसवरून घरी येता CST दादरच्या साईडने, तेव्हा ऑलरेडी ट्रेन खूप भरलेल्या असतात. दादरलाच फुल ट्रेन भरते. त्यामुळे जाताना आणि येताना तुम्हाला गर्दीचा सामना करायचाच आहे. काही जण असे आहेत की ट्रॅव्हलिंग डिस्टन्समुळे सुद्धा इथून निघून दुसरीकडे गेलेले आहेत. इथे मेट्रो होते म्हणतात, परंतु मेट्रो व्हायला अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत आपण आपला जॉब थांबवू शकत नाही. आपल्याला डेली अपडाऊन करायचंच आहे. तर तुम्हाला 7:30च्या वेळेमध्ये तुम्हाला इथून घरातून बाहेर पडायचं आहे. आणि ते सुद्धा कसं जायचं आहे तर सांगते. रुनवालचे जे ऑफिस आहे, रुनवालने जी एक बस शेड्यूल ठेवलेला आहे, परंतु बसचा विचार करता आपल्या टाईममध्ये बस नसेल आणि आपल्याला घाई असेल तर आपण बसचा ऑप्शन न पकडता तिथे मेन रोडला सर्कलच्या पुढे जिथे रिक्षा स्टँड आहे, सकाळी भरपूर रिक्षा असतात, त्यामुळे तो प्रश्न नाही. 30 रुपये पर सीट रिक्षा स्टेशनपर्यंत तुम्हाला घेऊन जाते. येतानाही तेच आहे. सकाळी रिक्षा अवेलेबल असतात, परंतु संध्याकाळी 7-7:30च्या वेळेला ना शिळफाटा रोडवरती ट्रॅफिक येते. त्यामुळे रिक्षावाले आपल्याला रुनवाल गार्डनपर्यंत न पोचवता कधीकधी पेट्रोल पंप मानपाडा आहे, म्हणजे डीमार्टच्या पुढचा एक सिग्नल जो आहे जिथून आपण राईट घेऊन आपला शिळफाटा रोड लागतो, त्या ठिकाणी येऊन सोडतात. तर संध्याकाळी ते रुनवाल गार्डनपर्यंत यायला मागत नाही, कारण त्यांना खूप ट्रॅफिक लागतं. त्यामुळे तिथे ऑप्शन असतो एक की ओला करायचं, ओला किंवा उबेर करायचं, हा एक ऑप्शन आपल्याकडे राहतो. कारण बऱ्याचदा मानपाडा बोलल्यावर आपण तिथून इथपर्यंत यायला खूप चालत यावं लागतं. काही जण तर पर्सनल ओला उबेर करतात, परंतु ओला उबेरचा सुद्धा कॉस्ट आहे ती संध्याकाळच्या वेळेला 120-130 ह्या रेंजमध्ये असते. त्यामुळे तुम्हाला ओला उबेर करून सुद्धा शेवटी तुम्हाला तुमचा खर्च आहे नको तिथे जातो आहे. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगायची आहे की इकडे आल्यानंतर एक माइंडसेट असा आहे की तुम्ही जर का वेगळ्या म्हणजे तुमचं घर नाही आहे स्वतःचं, तुम्हाला व्यवस्थित चांगलं लाईफस्टाईल जगायचं आहे, तर तुम्हाला इथे यायचं आहे तर तुम्ही नक्की या. आणि असं काही वाईट नाही आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला जॉबला जाण्यासाठी जे डेली अपडाऊन करावं लागतो ना, तिथे तुमचा मेन स्ट्रगल आहे. कारण जाण्यासाठी वेळ लागतो, तेवढाच येण्यासाठी सुद्धा लागतो. तर आता माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर माझे जुने व्हिडिओ बघाल तुम्ही ह्या चॅनलवर आहेत. आम्ही चाळीमध्ये होतो. एक चांगलं वातावरण हवं होतं मुलांच्या वाढीसाठी, म्हणून आम्ही इथे आलो, जे की आम्हाला मिळतं आहे. आणि मला इथे निगेटिव्ह काहीच वाटत नाही आहे माझ्यासाठी तरी. कारण इथे आल्यानंतर माझ्या घरामध्ये म्हणजे ज्या गोष्टी मला करायच्या होत्या त्या मी करू शकले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी इच्छा होती की स्वामींचं माझ्या घरात एक स्थान असावं. काय ते घर हे स्वामींनीच दिलेलं आहे म्हणा. स्वामींचंच घर आहे, आपण स्वामींच्या घरात राहतो आहे. तर स्वामींची उपासना कुठेतरी करता यावी, त्यांची सेवा करता यावी, यासाठी मला एक स्थान मिळावं. कारण माझ्या त्या घरी मला जागेची थोडी कमी वाटत होती. स्वामी महाराजांना कुठे ठेवू वगैरे असं सगळं वाटत होतं. तर हे सगळं स्वामी महाराजांनीच दिलेलं आहे मला, आणि त्यांची उपासना करता यावी यासाठी ही माझी इच्छा होती. आणि त्यामुळे मी खुश आहे आणि माझ्या फॅमिलीसोबत इथे चांगल्या प्रकारे राहते. मी स्वतः लेडीज असून जॉबला जाते. मी सकाळी 7:30ला 7:45ला घर सोडते, ते मी संध्याकाळी 7:30-7:45ला येते. तर मुलाबाळांचं म्हणाल तर माझे आईवडील आहेत, ते त्याचा सांभाळ करतात. त्यामुळे घरातलं कोणीतरी व्यक्ती असावं. जर आपण ऑफिसमधून बाहेर पडतो, ऑफिससाठी बाहेर पडतो आहे, तर बाळांच्या खाण्यापिण्यावर, शिक्षणावरती लक्ष ठेवेल असं सगळं मॅनेज करता आलं पाहिजे. असं कोणीतरी असावं घरचं माणूस. तर ते सुद्धा सगळ्या गोष्टी विचार करून तुम्ही इथे शिफ्ट व्हायला पाहिजे. अजून दुसरी गोष्ट म्हणजे खर्चाचं. मुंबईमध्ये घराच्या बाहेर पडल्यावर काहीच जागा नाही आहे, मोकळं वातावरण नाही आहे. असं चालायचं म्हटलं तरी तिथे जागा नव्हती. खूप अडचणी वाटत होत्या बऱ्याच गोष्टीच्या. त्यातून आम्ही बाहेर पडलो आहे आणि आम्ही इथे घरी जेव्हा येतो ना, तेव्हा आम्हाला रिलॅक्स फील होतं. आणि मुलांसोबत वेळही भले कमी वेळ मिळतो, परंतु तो एक चांगला वेळ देता येतो आणि त्यांचा अभ्यासही छान होतो आहे.
आणि त्यांना म्हणजे स्वतःला डेव्हलप होण्यासाठी इथे भरपूर जागा आहे, खाली गार्डन आहे, हवा इथे घरामध्ये खूप खेळती आहे. घरामध्ये अक्षरशः बेडरूममध्ये सकाळचं 7:30चं कोवळं ऊन येतं. 6:30 वाजल्यापासून जे ऊन येतं ना, एकदम कोवळं ऊन ते एक बेडरूमपर्यंत येतं. त्यामुळे घरामध्ये खूप सूर्यप्रकाश आहे, खूप हवा आहे, त्यामुळे सगळं पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये आहे. तर ती एक गोष्ट मला इथे अनुभवायला मिळाली, जी मला मुंबईतल्या घरामध्ये नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी ही जागा खूप पॉझिटिव्ह आहे. मग स्वामी महाराज आमच्यासोबत आहेत, त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे, त्यांची सेवा करता येते आहे. बाकीच्या गोष्टींचा विचार करता म्हणजे आधीचा खर्च आणि इथला खर्च जर तुम्ही बघितला तर इथे आल्यानंतर खर्च थोडा वाढला आहे, कारण नको तिथे खर्च जातो आहे. त्यामुळे बाहेरचं जे खाणं आहे ते आम्ही पूर्णपणे कमी केलं आहे. आम्ही जे काही घरात शिजतं ना तेच आम्ही खातो. संध्याकाळी भूक वगैरे लागली तरी घरी सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. त्यामुळे बाहेरचं खाणं, हॉटेलला जाणं हे सगळं आमचं बंद झालं आहे. माझ्या बड्डेला म्हणजे 15 जुलैला आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो. ते आज आहे गुरुवार आणि दिवाळी ऑक्टोबर चालू आहे, दिवाळीचं सीझन आहे. तिथपर्यंत तोपर्यंत आम्ही हॉटेलमध्ये गेलो नाही, आम्ही घरचंच खातो आहे. ते एक पॉझिटिव्ह गोष्ट आमच्यापर्यंत आली आहे. ते एक गोष्ट झाली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खर्चाचं बोलाल ना तर जसं की तुम्हाला ऑफिसवरून घरी यायचं आहे, ऑफिसवरून घरपर्यंत यायचं आहे, पण तुमच्याकडे रिक्षा भेटत नाही आहे, तर तुम्ही तिथे ओला उबेरला जाता. मग ते बरं पडतं की आपल्याच वेळेमध्ये ना तिथे रुणवालचे बरेच पब्लिक असतात. आम्ही 2-3 जणं एकमेकांना विचारून एकाने ओला किंवा उबेर बुक केली तर आम्ही कॉन्ट्रिब्युशन देऊन येतो. तर प्रत्येकाला 40 ते 50 रुपये पडतात, तर ते परवडतं. परंतु डेली तुम्ही अपडाऊन कराल ओला आणि उबेर पर्सनल सिंगल ट्रॅव्हल कराल तर तुम्हाला 120 रुपये जाताना येताना कसं तुम्हाला रोज परवडेल. तर तो बजेटचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेडीजच्या बाबतीत जास्त करून होते की घरी येताना बरेच जण इथे स्वयंपाकाला मावशी ठेवतात. तर तसंच तो एक ऑप्शन आहे. इथे मावशी बऱ्याच ठिकाणी काम करायला येतात. मानपाडा जो एरिया आहे ना तिथून इथे बरेच जण ट्रॅव्हल करतात आणि इथे सकाळी 7:30 वाजल्यापासून मावशी तुम्हाला मिळून जातील. परंतु एक भरोशाचं पाहिजे, कारण मध्येच एक फ्रॉड झाला होता एका कुटुंबाच्या बाबतीमध्ये की त्यांच्या मेडने त्यांना फसवलं होतं. तर तसं मला एवढं डिटेल माहिती नाही, परंतु त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्या कामाला येत होत्या आणि तिथे त्यांच्या घरात म्हणजे चुकीचं झालं होतं मेडकडून. तर तसं त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि आपण कोणाला आपण मावशींना ठेवतो त्या सगळ्यांची डिटेल तुमच्याकडे असायला पाहिजे, त्यांच्या घराच्या ॲड्रेसपासून गावच्या ॲड्रेसपर्यंत सगळं. तर फॅमिली बॅकग्राऊंड सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा इथे बघाव्या लागतात. आणि ती रिस्क घेऊ नये म्हणून काही जणी नाही ठेवत, स्वतःच करतात. परंतु लेडीजच्या बाबतीत सांगायचं झालं, जर त्या सकाळी 7:30ला घर सोडत आहेत आणि संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत घरी येत आहेत, तर त्यांना एक हेल्पिंग हँड कोणीतरी हवा. आणि बऱ्याचदा काय होतं की नाही जमत घरी आल्यावरती स्वयंपाक बनवायला, एवढं थकलेल्या असतात त्यामुळे बाहेर एक खानावळ आहे अन्नपूर्णा म्हणून, तिथे आहेत आर्ट गॅलरियामध्ये, त्या घरगुती जेवणच करतात. परंतु दरवेळी ते तिथून मागवणं ते सुद्धा परवडणारं नाही आहे. त्यामुळे तो खर्च नको तिथे तो वाहतोय. तर अशा प्रकारे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत म्हणाले तर इकडे 2-3 स्कूल आहेत. एक विद्यानिकेतन स्कूलसुद्धा आहे मानपाडा साईडला, तिथेसुद्धा तुम्ही घालू शकता. बससुद्धा येते. अजून 2-3 स्कूलच्या बस आपल्या गार्डनच्या इथे येतात. सेंट्रल जो एरिया आहे सर्कल आहे तिथे येतात. त्यामुळे स्कूलच्या बाबतीत बघायला गेले तर फक्त युरो स्कूलच नाही तर तुम्ही बाकीच्या ठिकाणीसुद्धा घालू शकता, जिथे तुम्हाला युरो स्कूलपेक्षासुद्धा कमी कॉस्टमध्ये तुमच्या मुलांचं शिक्षण येईल. फक्त एवढंच की बसचा ऑप्शन आहे तिथे, किंवा मुलांना सोडण्यासाठी जर लेडीज किंवा जेंट्स दोघांपैकी एक जण बसपर्यंत जाण्यासाठी तेवढा वेळ देऊ शकत असतील तर ते सुद्धा तो एक ऑप्शन चांगला आहे. अजून इथे आल्यानंतर
माझ्या बाबतीत असं आहे की मी युरो स्कूलमध्ये का घातलं, कारण आम्ही दोघंही फुल टाईम जॉबला असतो. तर माझ्या आईवडिलांना त्यांना नेता येण्या जाण्यासाठी सोपं जावं किंवा काही अडचण आली तर पटकन स्कूलमध्ये पोचता यावं, याच्यासाठी मी त्याला जवळच्या कॅम्पसमध्ये स्कूलमध्ये घातला आहे. युरो स्कूल आहे, त्यामुळे त्याचं तिथे व्यवस्थित चाललं आहे हा विचार करून. बऱ्याच जणांनी सुचवलंही होतं, परंतु हे आमच्या दृष्टीने युरो स्कूल आम्हाला ह्या दृष्टीने योग्य वाटलं की आईवडील त्याला लगेच स्कूलमधून ये जा करू शकतात. काही प्रॉब्लेम आला तर किंवा पावसा पाण्याचा विचार केला तर तोसुद्धा एक दृष्टिकोन होता माझ्या मनात. त्यामुळे स्कूलमध्ये शिक्षणासाठी जो पैसा जातो आहे तो जाऊ देत, कारण तो विचार करूनच आम्ही इथे शिफ्ट झालो आहे की हा सगळा खर्च होणार आहे. तर बाकीचं बघितलं तर इथे स्वच्छ हवा आहे, भरपूर झाडं आहेत, चालायला फॅमिलीसोबत वेळ घालवायला भरपूर आहे. आणि फक्त एवढंच की ट्रॅव्हलिंगचं आहे ते तुम्हाला मॅनेज करावं लागेल. इथे बरेच जण करत आहेत, सकाळी 7:30ला जात आहेत आणि एक चांगली गोष्ट होते की सकाळी लवकर उठायची सवय लागते. आणि मला असं प्रत्येक वेळी असं वाटतं ना, कधी मला सूर्य दिसला नव्हता किंवा चंद्र दिसला नव्हता मुंबईच्या घरात, कारण सगळीकडे घरं पॅक होती. दरवाजाच्या बाहेर जरी गेलं तरी आम्हाला आकाश दिसत नव्हतं, कारण सगळ्यांची 1+1 घरं होऊन ते पॅक झालेलं. परंतु इथे घरामध्ये अक्षरशः कोवळं ऊन येतं आहे. उठल्यानंतर किचनमधून चांगला सूर्योदय दिसतोय. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, सकाळच्या मॉर्निंग वाइब्स ज्या असतात त्या सगळं अनुभवायला येत आहे. आणि सकाळी घराबाहेर पडता येतं आहे, जिथे 7:30 पावणे 8 वाजता. फक्त एवढं की मी सगळं आवरून, मला तेवढी कॅपॅसिटी आहे, मी सगळं आवरून मुलांचा नाश्ता, माझा टिफिन, हजबंडचा टिफिन हे सगळं करून मी घराबाहेर पडते. आणि आल्यानंतरसुद्धा मी स्वयंपाकाला लागते. मला स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही, म्हणजे 3ची शेगडी आहे, मला 1 तासामध्ये माझा स्वयंपाक करून होतो. तर एवढं सगळं मॅनेज करता आलं पाहिजे, कारण आपणच जर का हार मानली तर आपल्यावरती जे डिपेंड आहेत आपली मुलं, तर त्यांनासुद्धा कुठेतरी त्रास होईल. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बघून सगळं व्यवस्थित चालू आहेत आणि स्वामी समर्थ आहेत सर्व काही पार पाडायला. तर अशा प्रकारे आहे आमचा अनुभव. सगळं काही तुमच्यावर आहे. तुमची जर मनाची तयारी असेल इथे येऊन लाँग डिस्टन्स ट्रॅव्हल करायची आणि स्वतःसाठी फॅमिलीसाठी चांगला वेळ देण्याची, तर तुम्ही इथे नक्की शिफ्ट व्हा. परंतु जर तुम्ही आहे तिथे खुश असाल, व्यवस्थित असाल आणि सगळं काही मॅनेज होत असेल तर तुम्ही इथे येण्याची म्हणजे सक्ती नाही, किंवा इथे तुम्हाला यायचं आहे तर आयुष्याच्या काही वर्षांनी आलात तरीही सुद्धा चालेल. जर तुम्हाला एवढं सगळं स्ट्रगल नाही करायचं आहे ते सुद्धा चालेल. किंवा तुम्ही दुसरा एक ऑप्शन आहे, जर तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल तर तुम्ही घरामध्ये फुल टाईम मेड ठेवू शकता आणि इथे येऊन सगळं काही तुमचं इझिली होऊन जाईल. तर ह्या बऱ्याच गोष्टींचा विचार करून आम्ही इथे आलो आहे. आम्ही तर खुश आहोत. बरेच जणांना हे खूप टफ जातं आहे मॅनेज करायला, कारण ट्रॅव्हल डिस्टन्स खूप आहे. माझ्याबरोबर ना ऑटोमध्ये बऱ्याच बायका असतात ज्या उशिराने घरी येतात. त्या खूप थकलेल्या असतात, कसं काय होणार ट्रॅफिक बघून असं म्हणजे चिडचिड वगैरे करतात. परंतु मला काही वाटत नाही, कारण मला माहिती आहे की सगळं आपल्यालाच करायचं आहे. आणि मला आता 2 मुलं आहेत, तर मला तेवढं जमतं आहे सगळं काही करायला. तसंच प्रत्येकाला जमेल असं नाही आहे. त्यामुळे त्यांनी तोही विचार करावा. आणि लाँग डिस्टन्स ट्रॅव्हलचं मी पुन्हा एकदा सांगते की मनाची तयारी असेल तरच तुम्हाला हे सगळं मॅनेज करता येईल. जर तुमच्या मनाची तयारीच नसेल तर तुम्हाला इथे आल्यानंतर पश्चातापासारखं काहीच राहणार नाही. तर असं वाटेल की उगाचच इथे आलो, कारण बरेच जण अक्षरशः बोलतात की उगाचच हे घर घेतलं. परंतु आपण ज्या वास्तूत राहतो ती वास्तू आपल्या प्रगतीचं एक प्रतीक आहे, आपल्याला प्रगतीमध्ये भर देते. आपण त्या वास्तूमध्येच राहून बोलतो आपण उगाचच इथे राहायला आलो, तर ते मला कुठेतरी चुकीचं वाटतं. कारण जे घर तुम्हाला देवाने दिलं आहे त्यालाच तुम्ही जर नावं ठेवत असाल तर त्यासारखी निगेटिव्हिटी कुठेच नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही यायचं असेल तर तुम्ही विचार करूनच या. ह्या गोष्टींचा आय होप की तुम्हाला व्हिडिओ यूजफुल झाला असेल. आमचा काय अनुभव आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणती गोष्टीची मनामध्ये डाऊट असेल तर तोही सांगा. चला भेटूया आपण पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.